17वा दिवस. जादूचा धनादेश. ओपन इन्व्हर्टेड कॉमा. या अद्भुत विश्वात योगायोग नसतात, अपघात नसतात, कुणाची तरी इच्छा असल्याशिवाय काहीच घडत नाही. क्लोज इन्व्हर्टेड कॉमा. विलियम एस. बरोज. 1914 ते 1997. लेखक आणि कवी. जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची जादुई शक्ती एखाद्या नकारात्मक गोष्टीकडे वळवता, तेव्हा त्या गोष्टीची आधीची जुनी स्थिती बदलून त्याची जागा नवी स्थिती घेते. उदाहरणार्थ, तुम्हाला पैशाची उणीव जाणवत आहे, मात्र या अपुऱ्या पैशाबद्दल खंत व्यक्त न करता तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता. तेव्हा पैशाची उणीव असणे ही जुनी स्थिती जाऊन तिची जागा जादूने आणखी पैसा मिळणे ही नवी स्थिती घेते. तुमच्याजवळ असलेल्या अपुऱ्या पैशाबद्दल तुम्ही जेवढ्या वाईट भावना व्यक्त कराल, खंत कराल, तेवढा पैसा तुमच्यापासून दूर जाईल आणि तुमच्या आयुष्यातील त्याचं प्रमाण कमी होत जाईल. प्रत्येक वेळी तुम्ही पैशाबद्दल वाईट वाटून घेतलं की त्यावेळी तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमी कमी होत जाईल. पैशाबद्दल जर तुमच्या मनात मत्सराची, निराशेची, चिंतेची किंवा भीतीची भावना असेल तर तुम्हाला आणखी पैसा मिळू शकत नाही. तुमच्याकडे पुरेसा पैसा नाही म्हणून जेव्हा तुम्ही दुःखी आणि निराश होता, तेव्हा आकर्षणाच्या सिद्धांतानुसार या निराशाजनक परिस्थितीच आकर्षित होऊन तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमीच होत जातं आणि तुम्ही आणखी दुःखी होता. पैशाबद्दल तुम्हाला चिंता वाटत असेल तर पैशाबाबत अधिक चिंता निर्माण करणारी परिस्थिती तुमच्याबाबत निर्माण होत राहते. तुमच्याकडे सध्या असणाऱ्या पैशाच्या स्थितीबाबत तुम्हाला भीती वाटत असेल तर पैशाबाबत अधिक भीती वाटावं अशी परिस्थिती तुमच्याकडे निर्माण होत राहते. कितीही अवघड असलं तरी सध्याच्या या पैशाची चणचण भासणाऱ्या परिस्थितीकडे तुम्ही दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे आणि कृतज्ञतेमुळे ते तुम्हाला नक्कीच शिकता येईल. पैशाबद्दल कृतज्ञ असणं आणि पैशाबद्दल निराश असणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असू शकत नाही. तुम्ही एकाच वेळी पैशाबद्दल कृतज्ञ विचार मनात आणता आणि पैशाबद्दल चिंताही व्यक्त करता असं घडू शकत नाही. पैशाबद्दल कृतज्ञता तर बाळगत आहात, पण पैशाबद्दल भीतीदायक विचारही मनात येत आहेत असं घडू शकत नाही. तुम्ही जेव्हा पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा पैशाला दूर सारणारे कोणतेही नकारात्मक विचार आणि भावना मनात आणत नाही. एवढेच नव्हे तर तुम्ही करीत असलेली कृती आणखी पैसा तुमच्याकडे आणते. आत्तापर्यंत तुम्हाला मिळालेल्या पैशासाठी आणि यानंतरही पुढे मिळत राहण्यासाठी तुम्ही याआधीच कृतज्ञतेचं आचरण करण्याची कृती केली आहे. तेव्हा आता तुमच्या आयुष्यात तुम्हाला हव्या असणाऱ्या पैशासाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करण्याआधी पैसा आणि संपत्ती मिळण्याचे कोणकोणते मार्ग आणि साधन आहेत हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला प्रत्येक वेळी मिळणारा पैसा आणि संपत्तीबाबत जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली नाहीत तर पैशाचा मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे येण्याचा ओघ तुमच्याकडून थांबवला जाईल. अनपेक्षित धनादेश मिळाल्यामुळे, पगारात वाढ झाल्यामुळे, लॉटरी लागल्यामुळे, कर परतावा मिळाल्यामुळे किंवा एखाद्याकडून अपेक्षित नसताना भेट मिळाल्यामुळे तुमच्याकडे पैसा येऊ शकतो. एखादा उत्स्फूर्तपणे तुम्हाला कॉफी पाजतो किंवा जेवायला घेऊन जातो. एखादी गोष्ट विकत घ्यायला तुम्ही जाता आणि त्यावर सवलत आहे असं तुम्हाला कळतं. एखादी गोष्ट तुम्ही खरेदी करता आणि त्यात पैसे परत मिळण्याची योजना असते. किंवा एखादी गरजेची गोष्ट तुम्हाला घ्यायची असते आणि तीच तुम्हाला कोणीतरी भेट देतं. या सगळ्या प्रसंगांमध्ये तुमच्या जवळच्या पैशात वाढच होते आणि अंतिम परिणाम तुमच्याकडे आणखी पैसा येण्यात होतो. जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतील तेव्हा स्वतःला विचारा की यामध्ये मला आणखी पैसा मिळणार आहे का? कारण तसा जर तो मिळणार असेल
तर त्या घटनांबद्दल तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. तुम्ही सहजच तुमच्या मित्राजवळ बोलता की अरे, मला त्या वस्तूची फार जरुरी आहे आणि मी ती विकत घेणार आहे. यावर तुमचा मित्र म्हणतो, अरे, माझ्याकडे ती वस्तू पडून आहे, तू ती घेऊन जा. किंवा तो तुम्हाला ती उसनी देऊ करतो. किंवा तसं जरा अडचणीचंच असताना देखील तुम्हाला प्रवासाची आणखी कारणं भाग पडलं आणि नेमकं त्याच वेळी तुम्हाला त्यामध्ये विशेष सवलत मिळाली हे कळतं. किंवा तुम्हाला कर्जाऊ पैसे देणारी संस्था व्याजाचे दर कमी करते, अथवा तुम्हाला सेवा देणाऱ्या संस्था चांगल्या पॅकेज तुम्हाला देऊ करतात. हे जर तुमच्याबाबत घडले तर तुमच्या पैशाची बचत होते. त्यामुळे तुमच्याजवळील पैशामध्ये जादूने वाढ होते. अशा असंख्य प्रसंगांमधून तुम्हाला पैसा मिळू शकतो याची कल्पना तुम्हाला करता येते आहे का? यापैकी काही प्रसंग तुमच्या आयुष्यात तुम्ही यापूर्वी अनुभवले असतील. ते तुमच्या लक्षात आले असो वा नसो, एक गोष्ट मात्र नक्की की तुम्ही तुमच्याकडे त्यांना आकर्षित करून घेतलं म्हणूनच ते घडले. मात्र कृतज्ञता ही जेव्हा तुमची जीवनपद्धतीच बनते, तेव्हा तुम्ही कायमचं जादूच्या प्रसंगात तुमच्याकडे आकर्षित करून घेता. अनेक लोक याला सुदैव म्हणतात, पण हा सुदैवाचा भाग अजिबात नाही. तो वैश्विक सिद्धांत आहे. ज्या घटनेमुळे तुम्हाला पैसे मिळतात किंवा ज्याला पैसे पडतात अशी वस्तू तुम्हाला मिळते, तो तुम्ही व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचा परिणाम असतो. कृतज्ञतेमुळे ही गोष्ट घडून आली हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही खूप आनंदी व्हाल. आणि कृतज्ञतेबरोबर जर आनंदही असेल तर अधिकाधिक गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करून घेण्याची खरीखुरी शक्ती तुमच्यात निर्माण होते आणि तुम्हाला त्या विपुल प्रमाणात मिळत राहतात. काही वर्षापूर्वी मी जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा माझ्याकडे फक्त 2 सूटकेस होत्या. मी एका भकास अपार्टमेंटमध्ये माझं संगणक मांडीवर ठेवून काम करायचे. माझ्याकडे मोटार नव्हती, त्यामुळे मी बहुतेक ठिकाणी चालतच जायचे. पण मी प्रत्येक गोष्टीबाबत कृतज्ञ होते. मी अमेरिकेत होते त्याबद्दल मी कृतज्ञ होते. मी जे काम करत होते त्याबद्दल मी कृतज्ञ होते. कशी का होईना भकास अपार्टमेंटमध्ये ज्या जागेत मी केवळ 4 प्लेट, 4 सुऱ्या, 4 काटे आणि 4 चमचे एवढ्यानिशी राहत होते त्याबद्दल मी कृतज्ञ होते. बहुतेक ठिकाणी मला चालत जाता येत होतं आणि टॅक्सी स्टँड माझ्या घरासमोरच होता, त्याबद्दल मी कृतज्ञ होते. आणि एक दिवस एक अविश्वसनीय गोष्ट घडली. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने मला काही महिन्यासाठी गाडी आणि चालक द्यायचं ठरवलं. संगणक वगळता माझ्याकडे अगदीच जरुरीपुरतं प्राथमिक सामान होतं आणि अचानक माझ्याकडे स्वतःची गाडी आणि चालक आले. मी कृतज्ञ होते म्हणून मला आणखी मिळत गेलं आणि नेमकी हीच जादू कृतज्ञतेमुळे घडून येते. पैसे मिळण्यासाठी तुम्ही आजची जादूची कृती करणार आहात. ही कृती केल्यानंतर आश्चर्याने गुंग करून टाकणारे अनुभव याआधी अनेक जणांना आले आहेत. या कृतीच्या शेवटी तुम्हाला विश्व कृतज्ञता बँकेकडून एक जादूचा कोरा धनादेश मिळणार आहे आणि स्वतःच्याच नावाने तुम्ही तो काढणार आहात. तुम्ही या धनादेशावर तुम्हाला किती पैसे हवे आहेत ती रक्कम टाका. त्यावर तुमचं नाव आणि आजची तारीख टाका. तुम्हाला खरोखरीच ज्या एखाद्या वस्तूसाठी पैसे हवे आहेत ती विशिष्ट रक्कम त्या धनादेशावर टाका. तुम्ही कशावर पैसे खर्च करणार आहात हे जेव्हा तुम्हाला माहीत असतं तेव्हा तुम्ही त्या पैशाबद्दल जास्त कृतज्ञता व्यक्त करता. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळवण्यासाठी पैसा हे एक साधन आहे, ते अंतिम साध्य नव्हे. त्यामुळे तुम्ही पैशाबद्दल विचार केला तर कदाचित तुम्ही तितकीशी कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. केवळ पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा तुम्हाला ज्या गोष्टी खरोखरच हव्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला खरोखरच कराव्याशा वाटतात त्यांचा जर तुम्ही विचार केलात आणि त्यासाठी पैसा हवा आहे हे मनात नक्की केलं की तुम्हाला अधिक कृतज्ञ वाटेल.
या पुस्तकात दिलेला जादूच्या धनादेशाची तुम्ही झेरॉक्स काढा किंवा स्कॅन करा. www.thesecret.tv/magiccheck या संकेतस्थळावर तुम्हाला पाहिजे तेवढे कोरे जादूचे धनादेश मिळू शकतील. पहिल्यांदा सुरुवात करताना तुम्ही तुमच्या पहिल्या जादूच्या धनादेशावर लहान आकडा टाका. ती लहानशी रक्कम तुम्हाला मिळाली की मग तुमच्या पुढच्या धनादेशावर तुम्ही रक्कम वाढवत जा. ही कृती पहिल्यांदा केल्यानंतर जेव्हा तुम्हाला तुम्ही लिहिलेली लहानशी रक्कम जादूने मिळेल तेव्हा त्याचा एक फायदा असा होईल की तुमच्या कृतज्ञतेच्या जादूने चोख कामगिरी बजावली आहे आणि तुमची जादूची कृती यशस्वी झाली आहे हे तुम्हाला कळेल. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कृतज्ञता आणि आनंद एकत्र आल्याने मग येणाऱ्या मोठ्या मोठ्या रकमांवर तुमचा विश्वास बसू लागेल. एकदा का तुम्ही जादूच्या धनादेशावर सगळे तपशील भरले की तो धनादेश तुमच्या हातात धरा आणि ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला पैसे हवे आहेत तिचा विचार करा. तिचे चित्र डोळ्यापुढे आणा. तुम्हाला मिळालेले पैसे तुम्ही ती गोष्ट घेण्यासाठी वापरत आहात असा विचार करा आणि जेवढी शक्य असेल तेवढी उत्कंठा आणि कृतज्ञता व्यक्त करा. उदाहरणार्थ, तुम्हाला बूट घेण्यासाठी किंवा संगणक घेण्यासाठी किंवा नवीन पलंग घेण्यासाठी पैसे हवे असतील तर दुकानात ती गोष्ट तुम्ही खरेदी करत आहात अशी कल्पना करा. तुम्ही जर ती वस्तू ऑनलाईन खरेदी करणार असाल तर ती तुम्हाला घरपोच आली आहे अशी कल्पना करा. म्हणजे मग तुम्ही आणखी उत्तेजित व्हाल आणि अधिक कृतज्ञता व्यक्त कराल. तुम्हाला जर परदेश प्रवासासाठी पैसा हवा असेल किंवा मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसा हवा असेल तर तुम्ही विमान तिकीट खरेदी करत आहात अशी कल्पना करा किंवा मुलांसाठी महाविद्यालयात बँकेचे खाते उघडत आहात अशी कल्पना करा आणि या दोन्हीही इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं समजून आधीच जास्तीत जास्त आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा. या सर्व पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर जादूचा धनादेश आज तुमच्याबरोबर ठेवा किंवा तो तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. त्यानंतर आजच्या दिवसात किमान आणखी 2 वेळा तरी जादूचा धनादेश हातात घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पैसा हवा आहे त्यासाठी तुम्ही तो खरोखर वापरत आहात अशी कल्पना करा आणि ती गोष्ट खरोखरच करताना किंवा मिळाल्यावर ती उत्कंठा वाटेल तेवढ्याच उत्कंठेने कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला वाटलं तर दिवसात अनेक वेळा ही कृती तुम्ही करू शकता. मात्र इतर जादूच्या कृतीसारखी ही कृती तुम्ही खूप वेळा वारंवार करू शकणार नाही. आज दिवसाअखेरीच जो जादूचा तेक तुम्हाला जिथं मिळाला तिथं परत ठेवून द्या किंवा दररोज तो तुम्हाला चटकन दिसेल अशा जागी ठेवा. तुम्ही हा जादूचा धनादेश बाथरूममधल्या आरशावर किंवा फ्रीजवर चिटकवून ठेवू शकता किंवा तुमच्या पाकिटामध्ये वॉलेटमध्ये ठेवू शकता किंवा संगणकाच्या पार्श्वभूमीवर वापरू शकता. जेव्हा कधी तुम्ही जादूच्या धनादेशाकडे पाहाल तेव्हा तुम्हाला ज्यासाठी पैसे हवे आहेत किंवा जी गोष्ट तुम्हाला पैसे मिळण्यानंतर करायची आहे त्यासाठी पैसे मिळाले आहेत अशी कल्पना करून कृतज्ञता व्यक्त करा. या जादूच्या धनादेशाने तुम्हाला हवे होते तेवढे पैसे मिळाले किंवा ज्या वस्तूसाठी तुम्हाला पैसे खर्च करायचे होते ती वस्तूच तुम्हाला जादूमय पद्धतीने मिळाली तर मग त्या जागी आणखी दुसरी एखादी गोष्ट जी तुम्हाला खरोखरच हवी आहे त्यासाठी लागणारी रक्कम दुसऱ्या नव्या जादूच्या धनादेशावर लिहा. मग परत जादूच्या धनादेशाची कृती करा. अशा प्रकारे जादूच्या धनादेशाची कृती तुम्हाला हवी तितके दिवस तुम्ही चालू ठेवू शकता. जादूची कृती क्रमांक 17. जादूचा धनादेश. क्रमांक 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी करा. प्रत्येक वरदानानंतर तुम्हाला त्याविषयी कृतज्ञता का वाटते ते लिहा. यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी शक्य असेल तेवढी कृतज्ञता या वरदानाबद्दल व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. क्रमांक 2. जादूच्या धनादेशावर तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत ती रक्कम टाका.
त्यावर तुमचे नाव आणि आजची तारीख टाका. क्रमांक 3. तुमच्या जादूचा धनादेश तुमच्या हातात घ्या आणि ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला पैसे हवे आहेत ती गोष्ट तुम्ही खरेदी केली आहे असं समजा आणि ती गोष्ट आधीच मिळाली आहे असं समजून शक्य असेल तेवढा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा. क्रमांक 4. जादूचा धनादेश आज तुमच्याबरोबर घेऊन जा किंवा तो तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. आणखी किमान 2 वेळा धनादेश तुमच्या हातात घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पैसा हवा आहे यासाठी तुम्ही ते वापरत आहात अशी कल्पना करा आणि ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे असं समजून शक्य तेवढा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा. क्रमांक 5. दिवसाअखेरीस तुमचा जादूचा धनादेश तुम्हाला दररोज चटकन दिसेल अशा ठिकाणी ठेवा. जादूच्या धनादेशावर लिहिलेली रक्कम तुम्हाला मिळाली किंवा तुम्ही ज्या वस्तूवर ही रक्कम खर्च करू इच्छित होता ती वस्तू मिळाली की हा धनादेश बदलून त्या जागी तुम्हाला खरोखरच हव्या असलेल्या दुसऱ्या एखाद्या वस्तूसाठी लागणारी रक्कम नव्या धनादेशावर टाकून तो तिथे ठेवा आणि क्रमांक 2 ते 4 मध्ये दिलेल्या सूचनांची पुनरावृत्ती करा. क्रमांक 6. आज झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. धन्यवाद.